काही जे समाजकंटक होते, हा जो समोरचा भाग आपल्याला दिसतो, हा समोरचा भाग आमच्याकडून हिसकावण्याचा फार मोठा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु आमची एकजुटता, आमचं एकसंघ आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद, भगवान गौतम बुद्धाचा आशीर्वाद ह्या निमित्ताने, म्हणजे अशा या एकजुटाने आणि मी माझ्या कर्तबगारीने आपल्या लॉच्या दृष्टिकोनातून त्यांचे सगळी जे मोडतोड करण्याचा प्रयत्न चालू होतं त्याला आम्ही हे दिलं. आणि आज आपण बघत आहोत की पंचशील बुद्ध विहार हे एक परिसर ह्या गोव्यामध्ये मला असं सांगण्यात खूप अत्यंत आनंद होतो की हा गोव्यातला प्रथम बुद्ध विहार आहे. मला खंतही होते की काही आपल्या समाजाचे लोक ह्याला प्रथम बुद्ध विहार मानायला तयार नाही, परंतु वास्तविकता हीच आहे की हा गोव्यातला प्रथम बुद्ध विहार आहे. 2017मध्ये भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची स्थापना काही थायलंडचे लोकसुद्धा इथे आले होते. त्यांनी आम्हाला हे सगळं बघितलं, परिसर बघितलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला ही मूर्ती दान दिली. तर अजूनही ह्या जो पंचशील बुद्ध विहाराचा परिसर आहे याची आम्हाला अजून प्रगती करायची आहे. नुकताच आम्ही काही अपील वगैरे केलेले होते, त्यातून आम्हाला काही पैसा आला आहे. हा समाजकंटक लोकांकडून आम्ही वाचल्या पाहिजे म्हणून आम्ही आपला CCTV कॅमेरा बसवलेला आहे. नुकताच आम्ही फार मोठा बोर्डसुद्धा बाहेर लावलेला आहे पंचशील बुद्ध विहाराचा. आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम सिस्टमॅटिक चालू आहे. तर महाराष्ट्रातून आम्हाला भरपूर मदत मिळत आहे. खास करून नागपूरची जी मंडळी आहेत त्यांच्याकडून या विहाराला खूप मदत मिळत आहे. आणि आता सतत असं मिळत राहिल्याने आमची ही पंचशील बुद्ध विहारची प्रगती निश्चितच होईल. परंतु केंद्रीय सरकारकडून अशी काही मदत किंवा स्कीममध्ये आम्हाला तशी काही सोय मिळत नाही आहे. बाहेरच्या लोकांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, लोकल लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि मला खंत होते की आपला जो समाज आहे इथे, जो लोकल समाज आहे, जो शेड्यूल कास्ट समाज आहे किंवा शेड्यूल ट्राईब समाज आहे, ते सुद्धा आमच्याकडे त्या नजरेने बघतात. त्याची खूप खंत वाटते की यार हा बाहेरचा आहे म्हणून, हा बाहेरचा आहे आणि याच्यासाठी काही करायचं नाही असा हे घेतात. परंतु जेव्हा 14 एप्रिल असते किंवा 6 डिसेंबर असते किंवा संविधान दिवस असतो किंवा बुद्ध जयंती असते, त्यावेळेस सगळं बाहेरचे आतमधले येऊन एकत्र काम करतात. हा पुतळा इथे उभं करण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. काही समाजकंटकांनी या पुतळ्याबद्दल फार आक्षेप वगैरे घेतला होता. आणि जेव्हा हा पुतळा इथे बसवण्यात आला त्याच्या आधी तोडफोड झालेली आहे आणि आम्ही त्याची तक्रार केली पोलिसामध्ये आणि ते एक ठराविक दिशेने गेलो. अट्रॉसिटीज ॲक्ट लावला. Everyone please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय संविधान. आज आपण गोव्यामध्ये दाखल झालेलो आहोत. गोव्याच्या इथे जो एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टजवळ मंगूरला जाण्यासाठी जी बस अवेलेबल आहे त्या बसनी तुम्ही डिरेक्टली गोव्यामध्ये जे एकमेव बुद्ध विहार आहे शांतीनगर म्हणून गांधीनगर येथे, तर गांधीनगर येथील त्या बुद्ध विहाराला आज आपण भेट देणार आहोत आणि बघणार आहोत एकंदरीत गोव्यामध्ये बौद्ध लोक जी आहेत त्यांची सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस काय आहे, कशाप्रकारे इथे ते प्रगती करत आहेत, एकंदरीत जे कल्चरल रिव्हॉल्युशन आहे गोव्यामधलं बौद्ध सांस्कृतिक विरासत ज्याला म्हणतो ती कशाप्रकारे डेव्हलप होत आहे, या सर्वांचा आपण एक आज धावता आढावा घेणार आहोत. जय भीम. आणि आम्ही ज्या ठिकाणी आता थांबलेलो आहोत जिथून त्या बौद्ध विहाराला, गांधीनगर येथील बौद्ध विहाराला डिरेक्ट जाण्यासाठी बस आहे, ती बस तुम्हाला इथे एअरपोर्टजवळ गोवा वॉस्को रोड जो आहे तेथे तुम्हाला भेटेल. एकदा बसही दाखवा तुम्ही. या प्रकारच्या इथे लोकल ट्रान्सपोर्ट अवेलेबल असतात आणि नाममात्र शुल्कामध्ये अवघ्या 10 ते 20 रुपयात तुम्ही डिरेक्टली इथनं पोहोचू शकता. धन्यवाद. तर आम्ही आता गांधीनगर या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आम्हाला येण्यासाठी संदीप यांनी टॅक्सी पाठवली आणि त्यांची खूप सुंदर कार आहे, ज्या कारमध्ये गौतम बुद्धांचं चित्र आहे आपण बघू शकता. आणि त्याचप्रमाणे मागे सुंदर असं चक्र लावलेलं आहे या गाडीमध्ये. आणि गोव्यामध्ये ट्रान्सपोर्टचा बिझनेस असावा संदीप
पोहोचलेलो आहे आणि गांधीनगर या ठिकाणी आलेलो आहे. गांधीनगर में आहे ना हम लोग. गांधीनगर. जय भीम जय संविधान. आज आपण वॉस्कोमध्ये आहोत. काल आपण पणजीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम जो झाला होता त्याला कव्हरेज दिलं होतं. खास पुण्यावरून सम्यक क्रांतीची टीम आता गोव्यामध्ये दाखल झालेली आहे. गोव्यामध्ये बौद्ध समाजाची सोशो इकॉनॉमिक स्थिती काय आहे, त्यांचं एकंदरीत पॉलिटिकल पुढचं विजन काय आहे याचा आपण एक धावता आढावा घेत आहोत. तर त्या आढाव्याचा एक जो भाग आहे, तर आज आपण गांधीनगरमध्ये वॉस्को येथे जे गोव्यातलं प्रथम बौद्ध विहार आहे त्या बुद्ध विहाराला आज आपण भेट देत आहोत. तर इथे खूप सुंदर अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे. त्यानंतर भगवान गौतम बुद्ध ज्यांनी जगाला शांतीचा करुणेचा मार्ग दिला, ज्यांनी मनाचे जे विकार आहेत आर्य अष्टांगिक मार्ग त्याद्वारे जगामध्ये शांती कशी प्रस्थापित करता येईल याचा सत्याचा मार्ग जो सांगितला, त्या गौतम बुद्धांचं हे एक अतिशय सुंदर असं विहार इथे बांधण्याचा जो प्रयत्न चालू आहे. जरी या विहाराचं बांधकाम अजून पूर्ण झालेलं नसलं तरीसुद्धा गोव्यामधलं सगळ्यात पहिलं विहार जे आहे ते इथं वास्कोमध्ये उभं राहिलेलं आहे आणि कालांतराने काही वर्षांमध्ये हे विहार आपल्याला पूर्णत्वास जातानाही दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिव्हॉल्युशन आणि काउंटर रिव्हॉल्युशन हे त्यांचं जे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे त्यामध्ये सांस्कृतिक वर्चस्ववाद कशा प्रकारे हिंदू समाजाद्वारे राबवला गेला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात बौद्धांचं जे विहार होती, स्तूप होती, सम्राट अशोकाने खूप मोठ्या प्रमाणात जे भारत बौद्धमय केला होता, तर ती जी धरोहर होती ती पूर्णच्या पूर्ण काबीज करण्याचं काम हे या हिंदू सांस्कृतिक वर्चस्ववादातून निर्माण झालं. तर पुन्हा ते रिक्लेम करणं आणि आपलं जे एक सांस्कृतिक ठिकाण आहे, केंद्र आहे, ते चळवळीचं केंद्र बनू शकेल अशा प्रकारे प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. समाजातील जो तरुण आहे तो तरुण या विहारांमधूनच घडत असतो, याची समाजाने दखल घेण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जो बाबासाहेबांचा 11वा खंड आहे त्यामध्ये प्रत्येक बौद्ध माणसाने दर रविवारी विहारामध्ये जाण्याची गरज आहे हे नमूद केलेलं आहे. तसं आदेशच बाबासाहेबांनी दिलेला आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये. तर ते केंद्र जे आहे ते केंद्र सर्वत्र अस्तित्वात आलं पाहिजे. इथे गोव्यामध्ये बौद्ध समाजाची एकंदरीत काय स्थिती आहे हे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत धरमदासजी. तर आपली एकंदरीत सर्वप्रथम कशा प्रकारे हे बौद्ध विहाराची निर्मिती झाली, आपली ओळखही सांगा आणि कशा प्रकारे इथे कामकाज चालतं हेही सांगा. मी ॲडव्होकेट धरमदास पुसेकर, पंचशील बुद्ध विहार या संस्थेचा मी सल्लागार आहो आणि ही संस्था याचं आधीचं नाव होतं पंचशील स्पोर्ट्स अँड कल्चरल सेवा संघ. नुकताच तुम्ही आज आलेले आहात, परंतु नुकताच एक महिन्याआधी या सेवा संघाचं नाव बदलून आम्ही पंचशील बुद्ध विहार असं केलेलं आहे. तर या पंचशील बुद्ध विहाराची निर्मिती जवळपास 2016मध्ये झाली आणि आज जो आपण हे बुद्धाची मूर्ती बघतो ही मूर्ती थायलंडवरून आलेली आहे आणि ही मूर्ती आम्हाला फ्री मिळालेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 2016मध्ये याची निर्मिती झाली आणि 2017मध्ये बुद्धाच्या मूर्तीची स्थापना झाली आणि 2017पासून या बुद्ध विहाराची म्हणजे त्याची प्रगती करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न चालू आहे. ही जो वस्ती आहे याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 हजार लोक राहतात आणि त्यामध्ये 60 ते 70% लोक ह्या आपल्या समाजाचे आहेत. आणि जसं तुम्ही आम्हाला सांगितलं की प्रत्येक रविवारी आम्ही इथे जमतो. कालच 6 डिसेंबरचा मोठा सोहळा इथे आमच्या वस्तीतले बरेचसे लोक इथे येऊन हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि बऱ्याचशा लोकांनी आमचे जे कार्यकर्ते होते त्यांनी हा कार्यक्रम सफल करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. हा जो पंचशील बुद्ध विहाराचा हा जो परिसर दिसतो ह्या परिसरासाठी आम्ही अहोरात्र संघर्ष केलेला आहे. काही जे समाजकंटक होते, हा जो समोरचा भाग आपल्याला दिसतो हा समोरचा भाग आमच्याकडून हिसकावण्याचा फार मोठा प्रयत्न करण्यात आला होता.
परंतु आमची एकजुटता, आमचं एक संघ आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद, भगवान गौतम बुद्धाचा आशीर्वाद ह्या निमित्ताने, म्हणजे अशा या एकजुटाने आणि मी माझ्या कर्तबगारीने आपल्या लॉच्या दृष्टिकोनातून त्यांचे सगळी जे मोडतोड करण्याचा प्रयत्न चालू होतं त्याला आम्ही हे दिलं. आणि आज आपण बघत आहोत की पंचशील बुद्ध विहार हे एक परिसर ह्या गोव्यामध्ये मला असं सांगण्यात खूप अत्यंत आनंद होतो की हा गोव्यातला प्रथम बुद्ध विहार आहे. मला खंतही होते की काही आपल्या समाजाचे लोक ह्याला प्रथम बुद्ध विहार मानायला तयार नाही, परंतु वास्तविकता हीच आहे की हा गोव्यातला प्रथम बुद्ध विहार आहे. 2017मध्ये भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची स्थापना काही थायलंडचे लोकसुद्धा इथे आले होते. त्यांनी आम्हाला हे सगळं बघितलं, परिसर बघितलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला ही मूर्ती दान दिली. तर अजूनही ह्या जो पंचशील बुद्ध विहाराचा परिसर आहे याची आम्हाला अजून प्रगती करायची आहे. नुकताच आम्ही काही अपील वगैरे केलेलं होतं, त्यातून आम्हाला काही पैसा आला आहे. हा समाजकंटक लोकांकडून आम्ही वाचल्या पाहिजे म्हणून आम्ही आपला CCTV कॅमेरा बसवलेला आहे. नुकताच आम्ही फार मोठा बोर्डसुद्धा बाहेर लावलेला आहे पंचशील बुद्ध विहाराचा, आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम सिस्टमॅटिक चालू आहे. खूप सुंदर असं हे बुद्ध विहार जे आहे याची संकल्पना जी आहे ती दिसत आहे. आणि एकंदरीत जे बांधकाम अजून अपूर्ण आहे, तर तुमचं काय एस्टिमेट आहे, कशा प्रकारे इथून पुढची प्रोसिजर होणार आहे? यासाठी आम्ही एक अपील काढलेली आहे. या परिसराला जवळपास 6 पिल्लर्स येणार आहेत आणि 6 पिल्लर्स येऊन हे इथे फार मोठा असं म्हणजे हा जो बुद्ध विहाराचा हे दिसतो आराखडा दिसतो, हा एक 3 ते 4 वर्षामध्ये उभा होईल. आणि याच्यानंतर याच्यावरतीसुद्धा आम्ही काही असे बांधकाम करणार जिथे म्हणजे भंतेजी राहू शकतात, भिक्षू राहू शकतात, त्यांची सोय आम्ही करू शकतो अशी ही कल्पना आहे. तर यासाठी आम्हाला जवळपास 5 लाखाचा म्हणजे एस्टिमेट केलेला आहे, एक बजेट तयार केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही आपली अपील तयार केलेली आहे. जसं आम्ही आधी काही पैसा गोळा करून CCTV कॅमेरा, प्लास्टरिंग अगर हे जे काम चालू आहे त्याच पद्धतीने अपील आम्ही पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देशभर आम्ही पसरणार आहोत. आणि आम्हाला आशा आहे की आमच्या समाजाचे लोक निश्चितच आम्हाला मदत करतील आणि आम्ही हा एक प्रथम बुद्ध विहार, जो गोव्यातला प्रथम बुद्ध विहार आहे, त्यासाठी आम्ही एक फार मोठा बुद्ध विहार तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. खूपच छान. आणि हे जे बौद्ध विहार आहे, अशा प्रकारचं जर बौद्ध विहार इतर समाजामध्ये, आपल्या इतर भागांमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये असतील किंवा आणखीन जे कोणी तुम्हाला या माध्यमातून पाहत आहेत, तर कशा प्रकारे एकंदरीत एक बौद्ध विहार उभं करण्यासाठी काय काय प्रोसिजर करावे लागते, त्यासाठी संकट तर येत असतात, परंतु प्रोसिजरल भाग काय आहे, कशा प्रकारे आता तुम्ही ही जी खूप सुंदर मूर्ती जी आहे, इतकी सुंदर मूर्ती तुम्ही थायलंडमधून तुम्हाला ती दान देण्यात आली, तर एखादं बौद्ध विहार अशा प्रकारे जर कोणाला उभं करायचं आहे तर त्यासाठी त्यांना काय तुम्ही गायडन्स द्याल? यासाठी आम्ही सध्या आम्ही धम्मप्रचाराचा कार्यक्रम पंचशील बुद्ध विहार आणि भारतीय बौद्ध महासभा या संस्थेकडून आम्ही धम्मप्रचाराचं कार्य चालू केलेलं आहे. गोव्यातल्या अनेक ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि गोव्याचे ते साऊथ गोव्यामध्ये मडगाव इकडचे जे आपल्या समाजाचे लोक आहेत त्यांनीसुद्धा ही कल्पना त्यांना खूप आवडली आणि त्यांनीसुद्धा असं म्हणजे विचारणा केलेली आहे की बुद्धाचं विहार, भगवान गौतम बुद्धाचा विहार साऊथ गोव्यामध्ये वास्को सोडून दुसरीकडे पण जायला पाहिजे. तर आम्ही त्यांनासुद्धा मदत करत आहोत. काही फॉरेनर्स, जॅपनीज भिक्षू वगैरे जे आहेत ते आम्हाला टचमध्ये आहेत आणि ते आम्हाला मदत करण्याची पुरेपूर इच्छा ठेवतात. तर आम्हाला आशा आहे की साऊथ गोव्यामध्ये ते मडगावला सुद्धा एक विहार येण्याची चालू आहे आणि ते जागा वगैरे बघत आहेत ते लोक. तर अशा पद्धतीने आम्ही धम्मप्रचाराच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहित करतो. प्रत्येक घरी जाऊन आम्ही धम्मप्रचार करण्याचा कार्यक्रम राबविला आहे. याच्या आधी पण राबविला. आता एक 8 दिवसापूर्वी संदीप कलबुर्गी जे आहेत त्यांच्या घरी झालेलं आहे. तर आम्ही इंडिव्हिज्युअल लोकांकडे जाऊन बुद्धिझम काय आहे, आंबेडकरिझम काय आहे, त्यांचे बुद्धाचे तत्त्व काय आहे, खऱ्या अर्थाने या देशातला सर्वात जुना धम्म काय आहे,
आपण त्या लोकांच्या विचारातून म्हटलं तर धर्म म्हणतात, तर आम्ही आपलं 2500 वर्षापूर्वी जे धम्म आलेला आहे तो सगळ्यात जुना धम्म आहे. खऱ्या अर्थाने हा देश बौद्धमय झालेला होता सम्राट अशोकाच्या काळामध्ये. अशाच धर्तीतून अशाच विचारातून आम्ही समाजामध्ये, चाहे मग तो OBC समाज असो किंवा आपला समाज SC ST समाज असो, त्यांच्यापर्यंत बुद्धिझम आणि आंबेडकरिझम पोहोचवण्याचं कार्य आमच्या जोरात चालू आहे. या विहाराचे कार्यकारिणी कोण आहे? त्या कार्यकारिणीबद्दल काय सांगायला आणि कार्यकारिणी कशा प्रकारे काम करते? या विहाराचे अध्यक्ष आहेत प्रकाश कांबळे आणि व्हाईस प्रेसिडेंट आहे ज्याच्याकडे तुम्ही आता बोलले आहेत ते शंकर सकपाल आहेत. शंकर नारायणी म्हणून जे सेक्रेटरी आहेत, मी सल्लागार आहो आणि बाकी आमचे सगळे मेंबर्स आहेत इथे. तर फारच चांगलं कार्य चालू आहे. आम्ही प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या संडेला ही मॅनेजिंग कमिटीची मीटिंग होते आणि आम्ही ठरवलेलं आहे की जे मॅनेजिंग कमिटीचे मेंबर्स असतील त्यांनी एक ठराविक अमाऊंट प्रत्येक महिन्याला, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्या जे इन्कममधून जवळपास 20% जमा झालं पाहिजे, तर ती प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या ऐपतीने, म्हणजे जवळपास 500 रुपये पर मंथ आहेच, परंतु त्यांच्या ऐपतीने त्यांना जसं जसं जमत असेल तशी ते लोक मदत करू शकतात. आणि अशा पद्धतीने खूप सिस्टमॅटिक वेनी हा संघ चालू आहे. आणि मला तर आशा आहे की आम्ही खूप पुढे जाणार. पंचशील बुद्धविहार यासोबतच आम्ही जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम असतात तेव्हा आम्ही काही राजनीतिक लोकांना बोलावून त्यांचीसुद्धा मदत घेतो. त्यांच्यापर्यंतसुद्धा बुद्धांचे विचार गेले पाहिजेत, हा फार मोठा ध्येय आमचा आहे. आणि आमचे जसे आता MLA दाजी सालकर वगैरे आहे, आमच्या या इथे विहारामध्ये येतात, आम्हाला 14 एप्रिलच्या वेळेसही मदत करतात आणि दुसरे कार्यक्रम असतात त्यावेळेसही मदत करतात. आता हा जो परिसर बघत असणार याच्यासाठी टाईल्स लागणार आहे, ह्याची मदत त्या MLAनी केलेली आहे. म्हणजे मला सांगावंसं असा आनंद होतो की आम्ही भगवान गौतम बुद्धाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, मग तो कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं फार मोठं काम आम्ही आपल्या हाती घेतलेलं आहे. मोदीजी ज्यावेळेस बाहेरच्या देशांमध्ये जातात त्यावेळेस भारत हा बुद्धाचा देश आहे म्हणून उद्घोष करतात, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काही तुम्हाला सबसिडीज म्हणा किंवा काही मदत होते का? कारण की थायलंडसारखा जो बाहेरचा देश आहे, बरोबर आहे, परंतु त्या देशातनं तुम्हाला एवढी सुंदर बुद्धमूर्ती भेट देण्यात आलेली आहे. आणि बाहेरचे जे जपान म्हणा, इंडोनेशिया, थायलंड यांसारखे जे कंट्रीज आहेत त्या देशातून आपल्याला या उपक्रमांसाठी मदत होत असते, परंतु भारत देशामधून भारतीय सरकार, केंद्रीय सरकारकडून काही तुम्हाला मदत होते का? नाही. आता तुम्ही जो प्रश्न केला की मोदीजी जे बाहेर देशात जातात, की खास करून जे बुद्धिस्ट कंट्रीमध्ये जातात, तेव्हा मी असं बघितलेलं आहे की तेव्हा त्यांना मोदीजी आपले बाकीचे धर्मग्रंथ सोडून धम्मपदाचा एक ग्रंथ देतात आणि हे सांगतात की मी बुद्धिस्ट कंट्रीमधून आलेलो आहो. हे म्हणजे हे स्पेशली ते कॅटेगरिकली ते सांगतात की मी बुद्धिस्ट कंट्रीमधून आलो आहे. ह्या गोष्टीबाबतीत आपल्याला अभिमान आहेच, परंतु जी गोष्ट त्यांनी सांगायची ती लपवली जाते. आता हा फार मोठा म्हणजे राजनीतिक प्रश्न आहे, परंतु आतापर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्रीय सरकारकडून आम्हाला यापैकी कुठलीही मदत मिळत नाही. आम्हाला जे लोकल लोक आहेत, कुठल्याही समाजाचे असतील, त्यांच्याकडून आम्हाला मदत मिळत आहे. महाराष्ट्रातून आम्हाला भरपूर मदत मिळत आहे. खास करून नागपूरची जी मंडळी आहेत त्यांच्याकडून या विहाराला खूप मदत मिळत आहे. आणि आता सतत असं मिळत राहिल्याने आमची ही पंचशील बुद्धविहारची प्रगती निश्चितच होईल. परंतु केंद्रीय सरकारकडून अशी काही मदत किंवा स्कीममध्ये आम्हाला तशी काही सोय मिळत नाही आहे. तुम्ही पंचशील बुद्धविहार चालवत आहे, तर तुमच्या या ठिकाणी शिक्षणाची अवस्था काय आहे, नोकरीची अवस्था काय आहे, रोजगाराची अवस्था काय आहे, व्यवसायाची, आपल्या लोकांच्या व्यवसायाची अवस्था काय आहे, ते कशा प्रकारे या ठिकाणी कार्य करतात? एकंदरीत निलेशजींनी जे विचारलं आहे की सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस जे आहे आपल्या लोकांचं ते कशा प्रकारचं आहे. हां, इथे गोव्यामध्ये 2 प्रकारे लोकांना बघितलं जातं. एक तर असं आहे की जे इथे स्थायिक आहेत आणि दुसरं आहे जे इथे बाहेरून आलेले आहेत.
आपण मायग्रेटेड पण म्हणतो त्यांना. तर दोघंही म्हणजे समाजाची म्हणजे दोन्ही प्रकारच्या लोकांची इथे स्थिती जरा वेगळी आहे. इकडे जो खास करून जो इथे त्यांचे आईवडील इथे जन्माला आले आहेत त्या लोकांची म्हणजे जे इथे लोकल लोक आहेत त्या लोकांची परिस्थिती आणि आपल्या समाजाची परिस्थिती जरा भिन्न आहे. भिन्न म्हणजे अशी की नोकऱ्या वगैरे जे मिळतात ते त्या लोकांना अधिकतर म्हणजे लोकल लोकांना जादा मिळतात. आणि इथे मी तर इथे 45 वर्षापासून 45 वर्षापासून आहो तरीसुद्धा इकडचे जे आपला जो समाज आहे तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जादा आहे, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जादा आहे. आणि त्याचं कारण असं आहे की इथे जे मिळणारी जे ट्रीटमेंट आहे ते जरा भिन्न आहे. बाहेरच्या लोकांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, लोकल लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि मला खंत होते की आपला जो समाज आहे इथे जो लोकल समाज आहे, जो शेड्यूल कास्ट समाज आहे किंवा शेड्यूल ट्राईब समाज आहे ते सुद्धा आमच्याकडे त्या नजरेने बघतात. त्याची खूप खंत वाटते की यार हा बाहेरचा आहे म्हणून, हा बाहेरचा आहे आणि याच्यासाठी काही करायचं नाही असा हे घेतात. परंतु जेव्हा 14 एप्रिल असते किंवा 6 डिसेंबर असते किंवा संविधान दिवस असतो किंवा बुद्ध जयंती असते त्यावेळेस सगळं बाहेरचे आतमधले येऊन एकत्र काम करतात. अधिकाराची जेव्हा गोष्ट होते या बाबतीत आमचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले तिथे आले होते काही वर्षापूर्वी. त्यांना सांगितलं होतं की इथे गोव्यामध्ये शेड्यूल कास्ट सर्टिफिकेटसाठी 1968चा कायदा वापरला जातो आणि हा गोवा 87मध्ये राज्य बनलेला आहे. त्याच्या आधी हा युनियन टेरिटरी होता. तर माझी जी गोष्ट आहे, माझे जो प्रश्न आहे, माझी जी समस्या आहे ते श्री रामदास आठवलेजी यांनी गृहीत धरलं होतं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की जे पुसेकर म्हणतात ते बरोबर आहे. 87चा हा कायदा मान्य करायला पाहिजे आणि 87च्या आधी आलेले लोक त्या लोकांना गृहीत धरून जे शेड्यूल कास्टची सर्टिफिकेट असेल किंवा अजून दुसऱ्या स्कीममध्ये जे काही त्यांना जे फायदे मिळत असतील त्या फायद्याचा म्हणजे तो जो फायदा आहे ह्या लोकांनासुद्धा मिळाला पाहिजे जे मायग्रेटेड लोक आहेत, जे इथे 40 ते 50 वर्षापासून राहतात. परंतु आजपर्यंत इकडचा जो समाज आहे, इकडचा जो लोकल समाज आहे त्यांनी गंभीरताने घेतलं नाही. आणि आज जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती आहे. 87चा जो कट ऑफ डेट आहे राज्याचा तो मान्य अजूनपर्यंत झालेला नाही आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. आजही मी जरी शेड्यूल कास्ट असणार, माझा मुलगा जरी शेड्यूल कास्ट असणार, पण त्याला तशा पद्धतीची सोय मिळत नाही किंवा फॅसिलिटीज मिळत नाही, सहूलियत मिळत नाही. या बाबतीत आम्हाला खंत आहे. आणि मी तर तुम्हाला निक्षून सांगतो की आमच्याकडे हा दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या समाजाच्या एका भागाला दूर लोटणं असं आहे. महाराष्ट्रातील किती लोक बरेच लोक या ठिकाणी पर्यटनाला येतात, तर त्यातल्या आपली लोक सुद्धा येतात. ती लोक या ठिकाणी येतात का आणि नसतील किती प्रमाणात येतात आणि नसतील येतात त्यासाठी आपल्याला काय करावं? हां, आता नुकतेच चंद्रपूर येथे शिंदेबाई आहे, त्या शिंदेबाई गावातून बरेच लोक आले होते, जवळपास 20-30 लोक आले होते आणि त्यांनी आपल्या विहाराला भेट दिली. माझे ओळखीचे होते म्हणून ते लोक इथे विहाराला भेट दिली आणि काही आम्हाला म्हणजे आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे. तर असे अनेक लोक येतात आणि त्यांना शोध असतो की गोव्यामध्ये विहार कुठे आहे म्हणून. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जो गोव्याचा अजून नॉर्थ गोवा किंवा साऊथ गोव्यामध्ये हा विहार सोडला तर अजून कुठेच नाही आहे. तुम्हाला म्हणजे अजून सांगावंसं वाटतं की लोकबौद्ध महासंघाचा इथे फार मोठा परिसर त्यांनी घेतला होता आणि मी त्यांना प्रपोजल मांडला होता की पणजीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं जे हे आहे, त्यांचा जो जागा आहे तिथे फार मोठा विहार झाला पाहिजे. म्हणजे इंटरनॅशनल कुठेतरी जे बाहेरचे लोक येतील, म्हणजे फॉरेनचे जे लोक येतील ते तिथे जाऊन हे करणार. पण ती माझी गोष्ट मान्य करण्यात आली आणि ती जागा त्या लोकांनी TBMSच्या लोकांनी विकून टाकलेली आहे. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पंचशील बुद्ध विहारच म्हणजे प्रथम बुद्ध विहार आहे. इथे लोक येतात, त्यांना जर माहिती असते की आपल्या समाजाचे म्हणजे ओळख पाळख असली त्या माध्यमातून इथे पोचतात आणि बुद्ध विहाराबद्दल माहिती घेतात. खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की गोव्यासारख्या ठिकाणी जिथे पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात एक व्यवसाय म्हणून बघितला जातो अशा ठिकाणी हे बौद्ध विहार जर व्यवस्थित याचं डेव्हलपमेंट केलं गेलं तर इथे खूप मोठ्या पर्यटनाला आणखीन वाव असेल.
आणि तुम्ही काय अपील करू इच्छिता की ज्यांना या बौद्ध विहारासाठी मदत करायची आहे तर ते कशा प्रकारे करू शकतात, कोणत्या माध्यमातून करू शकतात? माझं असं मत आहे की आता म्हणजे हा जो गोव्यातला जो समाज आहे आपला, जो लोकल आहे किंवा मायग्रेटेड आहे, प्रत्येक प्रांतामध्ये मायग्रेटेड लोक आता आम्ही भारतीय आहोत, आम्ही कुठेही जाऊन राहू शकतो किंवा कुठेही जाऊन कमावू शकतो, आपला प्रोफेशन चालवू शकतो, व्यवसाय करू शकतो. तर हे जो छोट्या छोट्या गोष्टी हे सग बाजूला सारलं आणि सगळे हा पूर्ण समाज जो आपला आहे, जो आंबेडकरी समाज आहे, जो बुद्धिस्ट समाज आहे, हे जर एकत्र येऊन आपण ह्या विहारासाठी, हाच एकटा विहार नाही तर दुसरी जी संस्था ह्या संस्थांसाठी जर आम्ही प्रयत्न केलं तर गोव्यामध्ये फार मोठी प्रगती होऊ शकते, क्रांती होऊ शकते, असं मला म्हणायचं आहे. या विहारामध्ये येण्यासाठी महाराष्ट्राबाहेरचे जी लोक येतात येण्यासाठी त्यांनी कसं आलं पाहिजे? ह्या बाबतीत मला सांगावंसं वाटते की तुम्ही एक तो मेंबर ऑफ पार्लमेंट आहे तो चंद्रशेखर आझाद, त्यांनी या विहाराबद्दल त्यांना जेव्हा कळलं तर त्यांनी यूपीमधून एक डेलिगेशन पाठवलं होतं की तिथे जाऊन बघा आणि बुद्ध पंचशील त्यावेळेस हे जे काही समाजकंटक आमच्या विरोधात काही कारवाई करत होते, काही म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे त्रास करत होते, विहाराला डिस्टर्ब करत होते. ही जो मूर्ती तुम्ही बघता बाबासाहेब आंबेडकरांची, ही मूर्ती आम्ही तिथे बसवण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला आणि मी माझ्या वकिलीच्या चालाकीनी त्यांच्यावरती अट्रॉसिटीज ॲक्टच्या माध्यमातून त्यांच्यावरती केस केली आणि तेव्हा जाऊन हा संघर्ष इथे थांबला आणि आज आपण बघतो की तिथे मूर्ती उभी आहे. तर आपण या ठिकाणी पंचशील बुद्ध विहार, गांधीनगर, गोवा या ठिकाणी आहोत. हा जो रस्ता आहे हा पणजीवरून म्हणजे पणजी गोवावरून वास्कोला जातो. हा रस्ता वास्कोला जात असताना एअरपोर्टच्या अगदी जवळ जे डांबोलीम एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टच्या अगदी 3-4 किलोमीटरच्या अंतर वर्णापुरी हे गाव या ठिकाणी आहे. आणि हा जो रस्ता दिसतोय या ठिकाणी फ्लायओव्हर आहे, या फ्लायओव्हरवरून आपण या ठिकाणी या विहाराकडे येऊ शकता. आणि आपण बघितलं की ह्या विहाराचं बांधकाम चालू आहे. पंचशील बुद्ध विहार असं या विहाराचं नाव आहे. विहार छोटं जरी असलं तरी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण जे विहार असतात ते भगवान गौतम बुद्धाची शांतीचा मार्ग या परिसरामध्ये, या जगामध्ये प्रस्थापित करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करून मला असं म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या आधारे देश चालतो आणि त्यामुळे बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध यांचे विचार भारताच्या घराघरात गेले पाहिजे. त्यामुळे हे जरी विहार थोडंसं डागडुजीच्या आवश्यक असलं तरी आपल्यासाठी हे खूप आदर्श स्थान आहे, महत्त्वाचं आहे. साहेब, तुम्ही काय सांगाल की भगवान गौतम ह्या विहारामध्ये हे पुतळा कधी लावण्यात आला? हा पुतळा जवळपास 4 वर्ष झाले. हा पुतळा इथे उभं करण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. काही समाजकंटकांनी या पुतळ्याबद्दल फार आक्षेप वगैरे घेतला होता आणि जेव्हा हा पुतळा इथे बसवण्यात आला त्याच्या आधी तोडफोड झालेली आहे आणि आम्ही त्याची तक्रार केली पोलिसामध्ये आणि ते एक ठराविक दिशेने गेलो, अट्रॉसिटीज ॲक्ट लावला आणि त्याच्यानंतर ही सगळी कारवाई त्यांची समाजकंटकाची जी कारवाई थांबली आणि त्याच्यानंतर आम्ही हा जवळपास 4 वर्ष झाला हा पुतळा इथे आम्ही उभा केलेला आहे. आणि अजूनसुद्धा बऱ्याचशा जे घडामोडी आहेत ते चालू आहेत, परंतु समाजकंटकाकडून आता जे गडबड होत होती, जो संघर्ष चालू होता त्यांच्यासोबत, ते थांबलेलं आहे सध्या. तर तुम्ही जे भारतामध्ये काय जगामध्ये बरेच समाजकंटक आहे जे उपद्रवी असतात, समाजविरोधी असतात. ठीक आहे, बुद्धाचा मार्ग आपण स्वीकारलेला आहे, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की तुम्ही का विरोध करताय आणि जर का तुम्ही बुद्धाच्या शरणी आला, बुद्धांना मानलं तर काय म्हणजे तुमच्यामध्ये पण करुणा निर्माण होईल, मैत्री आणि प्रज्ञा निर्माण होईल. काय त्यांना सांगाल, तुम्ही काय अपील कराल, त्यांना काय विनंती कराल? आमच्या पंचशील बुद्ध विहारामध्ये बरीचशी जी मंडळी आहे ती OBC समाजाची आहे, बाकी शेड्यूल ट्राईब समाजाची आहे, SC ST तर आहेच. तर ह्या सगळ्या मंडळींना आम्ही बुद्धाचे जो मुक्तीचा मार्ग आहे तो आम्ही त्यांना समजावून सांगतो. प्रत्येक थर्ड संडे ऑफ एव्हरी मंथ
इकडे सगळ्या समाजाची म्हणजे जेवढे समाजाचे लोक असतात ते एकत्र येतात. मी माझ्या परीने आणि आमचे काही धम्मचारी मित्र आहेत ते सुद्धा येतात, काही भिक्षू आहेत ते सुद्धा येतात आणि लोकांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करतो की बुद्धाचा जो मार्ग आहे तो खरा मार्ग आहे. आणि त्याच्यामध्ये असा म्हणजे काही डिस्क्रिमिनेटिव्ह असं आमची काही सांगत नाही. आम्ही फक्त जे सांगायचे म्हणजे आंबेडकरिझम आणि बुद्धिझम हे सांगतो. समानता, इक्विलिटी, फ्रॅटर्निटी, जस्टिस हा मार्ग त्यांना दाखवतो आणि याच्यातून ते लोक काय घेऊ इच्छितात. तर बरेचसे लोक आकर्षितसुद्धा झालेले आहेत. बरेचसा OBC समाज याच्या आमच्याकडे वळलेला सुद्धा आहे. आम्ही हे बघतो की ते सुद्धा आमच्याकडे प्रश्न करत असतात, अनेक प्रश्न करत असतात की खरा बुद्धाचा मार्ग काय आहे ते आम्हाला समजावून सांगा. आम्ही त्या दृष्टिकोनातून सांगतो. मी बौद्धाचार्याचा सुद्धा कोर्स करत आहो. जम्मूदीप पीपल्स ऑफ जम्मूदीप या माध्यमातून मी जो कोर्स करत आहो. मी तुमच्याकडे 1 मिनिटात येतो. तुमचं काय नाव आहे? माझे नाव थोडे मराठी येते, थोडं हां बोला, मराठीतून बोला. थोडं चुकणार. बोला आपल्याला जसं बोलायचं बोला. आम्ही काय कर्नाटकचे आहे. आम्ही इथं लहानपासून मोठा झालेला आहे. बुद्धविहारात नेहमी येता का? बुद्धविहार पहिले इकडं होता, तिकडं आमचे भावगारा म्हशीचे भावाला तिकडं होता आणि ते केला. आणि आमचे भावाचे हे शंकर म्हणतो ना, ते काय ठीक आहे, धन्यवाद. ते केलेलं आहे. तुमचं नाव काय सर? माझे नाव राहुल फिरनायक आहे. बुद्धविहारात येता का तुम्ही? हां येतो मी. जयंती साजरी करता? हा करतोस. तुमचं काय नाव? माझं नाव प्रदीप कांबळे, कुठले आहे तुम्ही? महाराष्ट्रात, कोणत्या जिल्ह्यातून? सांगली जिल्ह्यात. विहारात येता का नेहमी? हो येतो ना. जयंतीमध्ये येता? हो जयंतीमध्ये पण येतो. वंदनेला येता का? हो दरवेळी वंदनेला यायचं बरं का, बरं ठीक आहे. कारण बुद्ध हे आपले शांती प्रस्थापित करण्यासाठी तुमचं योगदान पाहिजे या विहारासाठी, या गोव्यासाठी. येणार ना सर. मी पण येणार आहे. मी पण इकडेच राहतो. तुम्ही इथले प्रॉपर आहे का? हा प्रॉपर आहे. तर आपण बघितलं की या ठिकाणचे लोक आहेत हे विहारासाठी अनुकूल आहेत. त्यांना विहारात यायला आवडतं. तर सर काय सांगत होते तुम्ही की तुम्ही आणखी बौद्धाचार्य म्हणून काम करता? हो, मी भारतीय बौद्ध महासभा आणि पीपल्स ऑफ जम्मूदीप या ही संस्था बौद्धाचार्याचा एक म्हणजे कोर्स चालवत आहे. त्या कोर्समध्ये मी सेकंड टाईम म्हणजे प्रवेश घेतलेला आहे आणि बरीचशी माहिती आहे बुद्धाबद्दल. जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल बुद्धिझम हा या देशातला सर्वात जुना धम्म उत्खननातून आपल्या जो इतिहासातून उत्खननातून जे शिलालेख मिळालेले आहेत त्याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे की बुद्धिझम हा सर्वात जुना धम्म आहे. तर बुद्धिझम हा सगळ्यात जुना धम्म आहे असं साहेबांचं म्हणणं आहे. आणि या विहाराला तुम्ही नक्की भेट द्या. जेव्हा तुम्ही गोवामध्ये याल त्यावेळेस वास्कोला हे विहार आहे. अतिशय सुंदर विहार आहे आणि गोवा एअरपोर्टच्या लागूनच हे विहार आहे. मेन हायवेला रोड टच हे विहार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बुद्ध धम्म वाढण्यासाठी, बाबासाहेबांचे विचार वाढवण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटच्या माध्यमातून आपले विचार टाका जेणेकरून कमेंटमधून आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो, आपले विचार मांडू शकतो. अधिकाधिक